समर्थ. सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पूर्णा वृत्ती पद पावती कैवल्य. गतादी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेळा सोडिले. मोहळ माझी वास्तव्य करिता अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी अर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरती उदधीसम. सवे घेऊनी स्वामीसी टाळे जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळीसी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापली सेवका, जोवर आम्ही येऊ का तोवरी स्वामींनी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोट प्रती आले, ग्रामद्वारी बसले यतिराज स्वइच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्ण औस्तव निश्चित आले चोळपाचे ग्रहाप्रती, स्वामींचे जाणेनी ईश्वर मूर्ती, चोळपा करी आधार. चोळप्याचे भाग्य उदिले, यतिराज ग्रहासे आले, जैसे कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवर जे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभासी योग साधिती तडी तापडी, मार्गी श्रमती, निरहार कतिक राहती, मौन धरती किती एक चरणी हुबे राहून, सदा विलोकती गगन. एक गिरगहरी बसोनी तपश्चर्या करिताते, एक पंचाग्नी स्थान करीते, एक पावनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होते संसार अवघा सोडूनिया, एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षष्ठ कर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजनामीचे नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधती देवालय. परिजयाचे धरण दुर्लभ सद्धकित्वाचोन, कैलासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योगाधिक काही चोळपाने केले नाही, परिभक्तिस्तव पाहावी. स्वामी आले सदनाते, तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक, तेव्हाही राज्यपदाकरी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष आसोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटीची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदिले. तैपासूनी जगात त्याचे नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळपाचे ग्रहप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दावितीत गावात बात पसरली. आपुली भावी प्रकाते ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून स्वामी राजा यती बहुधा न जाती फिरवया. लोकांमाची पसरली मात न रूपासी, कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातली. राहती चोळप्याच्या घरी दर्शन जाती नरारी, असती केवळ अवतारी. लीला ज्याची विचित्र, वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलले काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी आम्ही श्रुत पाहावी आजवरी पाहिले झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतज्ञानार्थी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन या आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ढेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रयाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला शोधित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दूर, चरणी भक्ती जडली ते. सकाळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली, षोडशोपचार पूजली. स्वामी मूर्ती रूप राये, निरांकर आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोनी विष्णूचे नाचे ब्रह्मानंदे. इथे स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ. प्रेमळ भक्त परिसत तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तुते. श्री मस्तु शुभ भवंती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.